नेपाळनंतर थेट येऊयात मुंबईत। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर रिक्षा टॅक्सी चालकांनी आज मुंबईत जोरदार जल्लोष केलाय। शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवल्यामुळे महायुतीत मात्र नाराजीची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे। हा निर्णय फिरवण्यामागे आहे ती उत्तर प्रदेशची निवडणूक। मुंबईत जे घडतंय त्यामुळे उत्तर प्रदेश आणि देशाचं राजकारण कसं बदलतंय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकायला 1 वर्षाची मुदतवाढ दिल्यावर परप्रांतीय भैयांनी मुंबईत केलेला हा जल्लोष। महाराष्ट्रात राहता तर मराठी यायलाच हवं असं मुंबईकरांचं म्हणणं आहे। तर अजून 1 वर्ष द्या, मराठी नक्की शिकू असं रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक म्हणतायत। त्यात मुदतवाढ देणं नाही देणं हा प्रश्न नाहीये। तुम्ही इथे वर्षानुवर्ष राहताय तर तुम्हाला मराठी बोलणं आलंच पाहिजे, यायलाच पाहिजे आणि शिकलं पाहिजे, बरोबर ना? कारण आपण ज्या प्रदेशात जातो, जिथे राहतो, त्यांची विचारसरणी, त्यांची पद्धत, जगण्याची पद्धत हे आपल्याला आत्मसात केली पाहिजे। पुढे वर्ष जर राहून ते शिकले नाहीत मराठी तर ते 1 वर्ष ते लोक काय करणार? आणि शिकणारा माणूस जो आहे तो 1 महिन्यात पण शिकू शकतो, पण त्यांना शिकायचंच नाही आहे आणि त्यांना ते करायचंच नाही आहे, तो प्रश्नच कुठे उभा होतोय? जिंजर बैठता है। आज जो आपने जल्लोष किया, फटाके फोड़े, एक गुलाल सब ये किया, इससे मराठी लोग जो है वो नाराज हो सकते हैं, आपको नहीं लगता? अरे नाराज क्यों होएंगे भाई? पैसेंजर से कोई तकलीफ नहीं मराठी से, हिंदी से। वो तो मराठी रिक्शा में बैठते हैं तो क्या बोलते हैं, हिंदी में बोलते हैं। मैं एक रिक्शा में बैठा, बिरवानी से ले गया बेस में मलाड। बाबा तुमचे नाव काय है? बोलता कि माझे नाव सावन। हम बोला तुम हिंदी में काय बोलते बाबा, मराठी बोलना। सीखने की प्रयत्न करेंगे, थोड़ा बहुत तो आता ही है, 25%, 75 बाकी है। हाँ। वो भी कोशिश करेंगे, महीने 2 महीने 3 महीने में तो पूरा आना ही आना है। अभी आप सोचो कि हमारा मरने का उम्र समय आ गया तो मैं चलूँ स्कूल में पढ़ूँ मराठी फिर से है? फिर भी आप जा रहे हो स्कूल? फिर भी जा रहा हूँ कि जाते जाते हो सके कि ऊपर न चला जाऊं, दिमाग टेंशन में। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती लागू करणं हा शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय। रिक्षा टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी सरनाईकांचा निर्णय सरळ फिरवला आणि मराठी शिकायला तब्बल वर्षभराची मुदत देऊन टाकली। मराठी आलं नाही तर कारवाई होणारच असं कालपरवापर्यंत म्हणणाऱ्या प्रताप सरनाईकांना अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य करण्याशिवाय पर्याय उरला नाही। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या RTOच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। प्रताप सरनाईक यांच्या अख्यातरित्या परिवहन खात्याने हा सगळा निर्णय घेतलेला होता। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयाला कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी छेद देत त्यांचं त्यांनी बघावं। छेद देतायत, बिंदू देतायत, भोग पाडतायत, हे सगळं त्यांनी बघावं। कारण जे आरोप आमच्यावर केले ते सगळे उलटे फिरून जात आहेत। परंतु त्या मंत्र्यांची कुठेतरी नाराजगी आता शिवसेनेच्या विचारतो कोण अशा मंत्र्यांच्या नाराजगीला? विचारतंय, दखल घेतली जाते, दिसतंय आम्हाला, बाहेरून दिसतंय नाही दखल घेतली जाते। मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवताच अर्थातच शिवसेनेत नाराजी आहे। मराठी शिकायला वर्षभराची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच
एकनाथ शिंदेंना याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर शिंदे एकही शब्द बोलले नाही, पण त्यांची बॉडी लँग्वेज सगळं काही सांगून गेली. सर, मराठी सक्ती को भी लेके 1 साल बढ़ा गया है. जिनको सीखे नहीं है उनको भी जो है फिलहाल सर मराठी सक्ती को भी लेके 1 साल बढ़ा गया है. जिनको सीखे नहीं है उनको भी जो है फिलहाल महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी का फिरवला, तर त्याचं कारण आहे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक. मुंबईत जे काही घडतं त्याचा परिणाम संपूर्ण देशात होत असतो हे लक्षात घ्यायला हवं. 2020 मध्ये सुशांत सिंगचा मृत्यू प्रकरणी असंच राजकारण करण्यात आलं. सुशांत सिंग हा बिहारचा होता आणि त्यावेळी बिहारची निवडणूक तोंडावरती होती. आता मराठीचा निर्णय जरी शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतला असला तरी सरकारचा चेहरा हा भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचाच आहे. त्यामुळे मुंबईतल्या या मराठी सक्तीच्या निर्णयाचा फटका उत्तर प्रदेशात भाजपला बसू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हा निर्णय फिरवलाय, अशा पद्धतीची आता चर्चा होते. मुंबईत साधारणपणे 2,80,000 रिक्षा चालक आहेत. त्यापैकी तब्बल 2 लाख रिक्षा चालक उत्तर भारतीय. रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबेर चालकांची संख्या गृहीत धरली तर ती अंदाजे 4.5 ते 4 लाख एवढी आहे. यापैकी अनेक जण उत्तर प्रदेशातले मतदार आहेत. मुंबईत मराठी सक्ती लागू होताच उत्तर भारतीयांवर अन्याय होत असल्याचा आणि रोजगारावर संकट असल्याचा प्रचार सपाच्या अखिलेश यादवांनी सुरू केला. गेल्या 10-12 वर्षात मुंबई आणि उत्तर प्रदेशातही उत्तर भारतीय ही भाजपची मोठी वोट बँक आहे. मुंबईतल्या या मराठी सक्तीमुळे उत्तर भारतीयांच्या रोषाचा परिणाम उत्तर प्रदेशात होऊ शकतो याचा अंदाज घेऊन भाजप वेळीच सावध झाली आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला. आता हा लाडका भैया उत्तर प्रदेशात पार करणार का भाजपची नैया, याकडे लक्ष असेलच. मात्र या निमित्तानं फडणवीस आणि शिंदे हा संघर्ष पुन्हा सुरू झालेला दिसतोय. विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.